आमदार रामजी खताळ यांच्या उपस्थितीत आता बैठक झाली. खरं म्हणजे टंचाईला सामोरे जाताना किती गांभीर्याने अधिकारी घेतलं पाहिजे हा विषय, यासाठी ही बैठक होती. आणि जर टंचाई उद्भवताना दोन मुद्दे महत्वाचे, एक तर विजेचा मुद्दा महत्वाचा आहे, तो ताबडतोब आपण त्यात लक्ष घातलं पाहिजे. तेवढं वीज मिळत नाही, 8-8 दिवस वीज नाही आहे, विजेच्या लपटणामुळे लोकांना पाणी मिळत नाहीये, हे काय काही योग्य नाही. मला वाटतं सगळ्या एजन्सी आज एकत्र बसून या संदर्भात आता विचार केला पाहिजे. सगळ्या ग्रामसेवक तलाट्यांना माझी विनंती आहे की या संगमण्यात 100% संगमण्यामध्ये राहा, तिथं प्रांत संगमण्यामध्ये राहतात, तिथं कार्यक्रम बंद आहे संगमण्यामध्ये राहतात, MSCBची आहे. मला त्यांच्याशी जाऊन स्वतः भेटलं पाहिजे. एक पत्र पाठवलं म्हणजे सोबत घर झालं पाहिजे. तुम्ही सुद्धा प्रोएक्टिव्हली काम करण्याची गरज आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी, सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे गावचे पदाधिकारी असतील, त्यांनी किती प्रयत्न केला आणि जर शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला तर ते काम साध्य होणार. आज पिण्याच्या पाण्याची टंचाई, टँकरची व्यवस्था करणं, विजेचे संदर्भातली कार्यवाही करणं किंवा अन्य विषयाबद्दल स्वतः मान्य आमदार साहेब त्यासाठी पुढाकार घेत आहे. परंतु महत्वाचं जलजीवन बाबतीमध्ये तर मी सांगितली गरज नाही. सगळ्या योजनेचा प्रचंड भ्रष्टाचार त्या एमजीमध्ये झालेला आहे आणि अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगणमतानं पूर्ण योजनेचा बोजवारा केलेला आहे. त्याबद्दल माझं मत स्पष्ट आहे. पहिल्यापासून तर तुमच्या गावात सुद्धा ज्या काही MPPच्या योजनेमध्ये जो गैरव्यवहार झाला दिसतो तुम्हाला, पाणी उद्भव नाही तरी पाईपलाईन झालेलं आहे, रस्ते खोदलेले आहेत, कोण नकाशा नाही, तर त्या संदर्भात लिखित स्वरूपाच्या ग्रामपंचायतीचे ठरवण्याची तरी ते ग्रामपंचायत काही ठरवू देणार नाही. पण तरी तुमच्या तरी लिखित स्वरूपात त्या भागातल्या काही 50 नागरिकांच्या सह्या घेऊन ते आज आमदार महोदयाच्या काळात ते निवेदन पोस्ट करा. म्हणजे मग आपल्याला ते MPPच्या बाबतीत काय स्वतंत्र मध्ये उल्लेख करा. जिल्हा परिषदेच्या मार्फत योजना सुरू आहे त्याचा जर तक्रार असेल त्याचा वेगळं निवेदन तयार करा. म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होतं. आणि विजेच्या पूर्ण बाबतीमध्ये सुद्धा अडचण वाटते, तातडीने काय लक्ष घातलं पाहिजे ट्रान्सफॉर्मरच्या संदर्भात त्याचं एक स्वतंत्र निवेदन आमदार महोदयाकडे आपण पोस्ट करा. म्हणजे आपल्याला त्या बाबतीमध्ये कारवाई करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं आपण चर्चा करताना शेवटी हे सगळे विषय आपण ज्यावेळी चर्चा करतो त्या प्रामुख्याने पाण्याचं प्रदूषण यामध्ये आता मी जलसंपदा खात्याने आता मुख्यत्वावर लक्ष घातलेलं आहे. आमच्या अधिकाऱ्यांना मला आश्चर्य वाटतं की त्यांना भंडारदरा ते ओझरा कालवा असताना त्यात प्रदूषित पाणी कसं सोडून देतात ते आश्चर्य करायचं. उद्या जिल्हाधिकारी महोदयाचे सगळे त्या सगळ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक करायला सांगितली घ्यायला. कार्यक्रमामध्ये काळजी हाताना तुमच्या डेप्युटीला शोधत काढून टाकताना तुमच्याला माहीत नाही काही नाही, पाणी प्रदूषित पाणी जातं नदीमध्ये काय पाहतो तो कालवा आहे ना, कालव्यामध्ये कुठलं पण सोडता येते पण ड्रिंकिंग वॉटर पाणी त्या कालव्यातून खालीच्या डाऊन स्ट्रीमला जायची जबाबदारी आपली शुद्ध पाणी. कोणी कुठे पाणी सुटत चालेल हे कोणाविरुद्ध मी राजकारण करायला बोलत नाही. सगळ्या राज्यामध्ये मी कारवाई सुरू केली. तेव्हा आपल्याकडे नाही, सगळ्या आमच्या दोन्ही महामंडळ अंतर्गत जेवढ्या नद्या जेवढ्या ते प्रदूषित होत आहेत, पाणी प्रदूषित करत आहेत, त्या ठिकाणी त्या सगळ्या नगरपालिकांच्या ग्रामपंचायतीच्या विरोधात दंडात्मक कारवाईच्या नोटीस आम्ही द्यायला सांगितलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं पण लोकांच्या आरोग्याची खेळत आहे त्या मी कारवाई करायला सांगितलेली आहे. 100% पाणीचे नमुने तपासण्यात सुद्धा दिलेलं आहे. सगळं पाणी रेकॉर्ड करायचं, सगळं पाणी दूषित पाणी नमुने तपासून त्या केवळ असं मान्यता करायला नाही की आपण संगमनेर पूर्ण करतो. परवाच आमच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये या दोन्ही महामंडळांतर्गत जेवढ्या नद्या आहेत, आज पुणे महानगरपालिकेची किती वाईट अवस्था, नाशिक महानगरपालिकेची अतिशय वाईट अवस्था, सगळ्या नगरपालिकेचं आणखी वाईट अवस्था आहे. त्यामुळे दुर्दैवानं या सगळ्या वॉटर सप्लायचे पाणी जातं, तिकडे दूषित पाणी जातं. लोक आजारी पडण्याचं पण वाढलं ना, मुख्यतः पाणी जातं. आपण चांगलं पाणी देऊ शकत नाही, त्या ठिकाणी प्रदूषित पाणी द्यावं लागतं. म्हणून नगरपालिकेची सुविधा असेल संगमनेरची तर तुम्ही जर काळजीपूर्वक करा तर गुन्हा नंतर दाखल होणार आहे. आम्ही काही नगरपालिकेच्या पद्धती करून असं करत नाही. जी इम्प्लिमेंटिंग अधिकारी आहे
त्याचा निष्काळजीपणा आहे. म्हणून सगळ्या नद्यांमध्ये हे जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे, राज्य सरकारनं एक स्वतंत्र विभाग आता तयार केलेला आहे या प्रदूषण पाण्याचं कमी करण्यामध्ये, नद्या स्वच्छ करण्यामध्ये, नद्या संवर्धन करण्यामध्ये. जलसंपदा खातं म्हणून आता आम्ही त्यात पुरवठा घेतलेला आहे. पण निश्चितच यामध्ये आपण अधिकारी आपला अधिकारी त्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की थोडं राजकारण कमी करू, थोडं विकासाकडे लक्ष द्या. म्हणजे झालं आता 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, आता आपल्याला ज्या सामान्य लोकांनी विश्वासानं आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिले, आज त्या नागरिकांच्या सामान्य लोकांना आधार द्यायचं काम, त्यांचे प्रश्न सोडवताना पुढे राजकीय भूमिका न आणता मनामध्ये आपण हे काम केलं पाहिजे. तर लोकांना वाटेल की आपण काही बदल केलेला आहे. पूर्वीचे लोक कसं वागायचे, आता आपण तसं वागायला तर सांगतात. आपल्याला आपल्या कार्यपद्धतीमध्ये गावामध्ये बदल केले पाहिजे. उगाच मला हातात धरून, आमदार हातात धरून तुमच्या गावाचे मित्रवृत्ती करू नका. ज्यावेळी करेल आपण त्यावेळी पाहू. आता आपल्याला सामान्य जनतेला आधार द्यायचं काम केलं पाहिजे. हे मुख्य काम तुम्ही करा. याच्याकडे बोट दाखवायचं, त्याच्याकडे बोट दाखवायचं. आपण काय करतो, गावाचे 2-4 ट्रॅक्टर भरणे या तशी त्याला आंदोलन करा, प्रांताचे सपोर्ट करा, त्या MGP पुढे करा. लोकांची चळवळ तुम्ही स्वतः गावचा प्रश्न मांडा देऊ. याचा त्या शासकीय प्रशासकीय यंत्रणेला कळेल ना की आपल्या विरोधात किती पक्ष लोकांचा. परंतु आज स्वतः आमदार मोदी लक्ष घालताय, मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतोय. अशी पुढे आमच्या वेळ येणार नाही आपल्यावर. मान्य जिल्हाधिकारी काल पालघरला होते. आम्ही काल आता आज उद्या अकोल्याचा दौरा होता तो स्थगित केलाय. सगळ्या ठिकाणी आज प्राधान्य पुढचे 2-3 महिने जे आहे पिण्याच्या पाण्याचं नियोजन अतिशय आपलं उत्तम करणार पाहिजे. जनावरांच्या चारीची काही अडचण वाटत नाही फार, परंतु विजेच्या प्रश्नामुळे पाण्याची टंचाई होऊ नये. पण MSCBच्या लोकांनी वितरण कंपनी लोकांनी त्याची आजची खबरदारी घेतली पाहिजे. आणि सगळ्या लाईन डिपार्टमेंटच्या लोकांनी, सगळ्या ग्रामसेवक तलाठी, फील्ड ऑफिसरनी आपल्या कामात जर कचुराई झाली त्याच्यामध्ये क्षमा नाही घेत. मग थोडं वाईट वाटेल माझ्या बोलण्याचं, ते अजिबात आम्ही खपून घेणार नाही. त्यामुळे मी गावाला राहतो, मी पत्र पाठवलं, मी राहुलला राहतो, मी संगमनेर राहणार ग्रामसेवक, MSCB काढलं जात नाही. काय दुर्दैव म्हटलं पाहिजे ते. आपण स्वतःच्या जरा काळाची गरज आहे. या सगळ्या अडचणीमध्ये जनतेला आपला शासनाचा आधार मानला पाहिजे. शासनाचा आधार देणारे कोण लोक आहेत? आमदार बोध आहेत, कार्यकर्ते आहेतच, पण प्रशासकीय यंत्रणेतले जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा त्या संवेदनातून काम करण्याची आवश्यकता आहे. पुढे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. बैठक संपल्या.